Hi students, myself Bhuy Devi, Raj Shikshan of SHGM College Kopargaon. Today we are going to learning about BCom Part First Semester First Financial Accounting subject. In this subject, today we are learn Unit First Accounting Concept. So student, last lecture we have discussed about syllabus of Financial Accounting Semester First. In that lecture, I told you that there is four chapters have in these semesters. So first chapter is accounting concept, principles, conventions. So today's we will start first chapter. So students, अकाउंटिंग कन्सेप्ट म्हणजे काय, त्यालाच आपण असं म्हणतो की अकाउंटिंग अझम्पशन्स. तर बघा, ह्या अकाउंटिंग कन्सेप्ट आणि अकाउंटिंग अझम्पशनची गरज का, तर बघा, द अकाउंटिंग कन्सेप्ट इज नोशन्स अँड बेसिस अझम्पशन्स ऑर कंडिशन्स अपॉन विच अकाउंटिंग इज बेस. म्हणजेच काय, अकाउंटिंग कन्सेप्ट किंवा अकाउंटिंग अझम्पशन्स का गरजेचं आहे, तर त्यालाच आपण असं म्हणतो की अकाउंटिंगचे प्रिन्सिपल्स. म्हणजेच काय, आपल्याला आपल्या कंपनीचं अकाउंट करत असताना अकाउंटिंग करण्यासाठी काही रूल्स असतात, काही नियम असतात, त्यांचाच बेस घेऊन आपल्याला आपल्या कंपनीचं काय करावं लागतं, अकाउंटिंग हे करावं लागतं. मग ते नियम, ते रूल्स म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, अकाउंटिंग कन्सेप्ट असं म्हणतो. आता याची गरज का, ह्या अकाउंटिंग कन्सेप्टची किंवा या अकाउंटिंग असेसमेंटची गरज का, तर एक प्रकारे युनिफॉर्म सेट ऑफ रूल्स और गाईडलाईन्स डेव्हलप्स टू एन्श्युअर युनिफॉर्मिटी अँड इझी अंडरस्टँडिंग ऑफ द अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. त्याचबरोबर सर्व अकाउंटिंगमध्ये म्हणजे सर्व एंटरप्राइजेसमध्ये एक प्रकारे युनिफॉर्मिटी निर्माण व्हावी, ह्यासाठी अकाउंटिंग कन्सेप्ट किंवा अकाउंटिंग अझम्पशनची गरज ही भासते. आता ही युनिफॉर्मिटी कशी निर्माण होईल, तर बघा, सर्व एंटरप्राइजेसने, सर्व बिझनेसने किंवा सर्व कंपन्यांनी जर अकाउंटिंग प्रिन्सिपल्स किंवा अकाउंटिंग कन्सेप्ट जे काय आपल्याला सांगितले असेल त्याचाच बेस घेऊन जर आपण आपल्या कंपनीचं अकाउंटिंग केलं, तर एक प्रकारे काय होईल, त्या ठिकाणी युनिफॉर्मिटी ही निर्माण होऊ शकेल. ह्यासाठी अकाउंटिंग कन्सेप्ट हे महत्त्वाची आहेत. त्यानंतर बघा की टाइप्स ऑफ अकाउंटिंग कन्सेप्ट. सो देर आर 12 टाइप्स ऑफ अकाउंटिंग कन्सेप्ट. फर्स्ट, एंटिटी कन्सेप्ट. सेकंड, मनी मेजरमेंट कन्सेप्ट. पिरियडिसिटी कन्सेप्ट. ॲक्रुअल कन्सेप्ट. मॅचिंग कन्सेप्ट. गोइंग कन्सर्न कन्सेप्ट. कॉस्ट कन्सेप्ट. रिअलायझेशन कन्सेप्ट. ड्युअल आस्पेक्ट कन्सेप्ट. कन्झर्वेटिझम. कन्सिस्टन्सी कन्सेप्ट अँड मटेरियलिटी कन्सेप्ट. ह्या एकूण किती 12 अकाउंटिंगच्या कन्सेप्ट आहेत, त्या आपण आता वन बाय वन बघूया. सो टुडेज लेक्चर वी विल डिस्कस ओनली 4 अकाउंटिंग कन्सेप्ट. सो फर्स्ट कन्सेप्ट इज सेपरेट एंटिटी कन्सेप्ट. सो स्टुडंट्स, what is mean by separate entity concepts? So separate entity concept means business enterprises is separate entity from its owner. म्हणजे सेपरेट एंटिटी कन्सेप्टनुसार आपल्याला असं अज्यूम करून चालावं लागतं की बिझनेस हा काय असतो, सेपरेट असतो. कशापासनं, ओनर. म्हणजे बिझनेस एंटरप्राइजेस इज सेपरेट एंटिटी फ्रॉम इट्स ओनर. ह्या ठिकाणी ओनर हा वेगळा असतो आणि बिझनेस हा वेगवेगळा असतो. त्यानंतर only the basis transactions are recorded and not the personal transactions of the owner. According to this concept, we are assume only those transactions are recorded which is related to business, not related to owner. म्हणजे ह्या ठिकाणी फक्त बिझनेसच्या रिलेटेड जे काही ट्रान्झॅक्शन्स असतील तेच फक्त आपण बिझनेसच्या बुक्समध्ये रेकॉर्ड करू शकतो. बिझनेसच्या रिलेटेड जर ट्रान्झॅक्शन असतील, ते जर फक्त ओनरच्या रिलेटेड असतील, तर त्या ठिकाणी ते आपण ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करणार नाही. फॉर एक्झाम्पल, एखादी तुम्ही जर कार विकत घेतली आणि ती कार जर तुम्ही बिझनेसच्या पर्पजसाठी यूज केली, तर त्यासाठी जे लागणारे एक्सपेन्सेस जे काय असतील ते तुम्ही कुठल्या बुकमध्ये रेकॉर्ड करणार, तर बिझनेसच्या बुक्समध्ये ते रेकॉर्ड करणार. ते तुम्ही ओनरच्या बुक्ससाठी रेकॉर्ड करणार का, तर नाही. जर सपोज तीच जर कार तुम्ही ओनरनं पर्सनल यूजसाठी घेतलेली असेल, तर त्याचे जे काही एक्सपेन्सेस असतील ते तुम्ही फक्त कुठल्या बुकमध्ये रेकॉर्ड करणार, तर ओनरच्याच बुकमध्ये करणार. ते एक्सपेन्सेस तुम्ही बिझनेसच्या बुक्समध्ये रेकॉर्ड करणार
नाही. म्हणजेच काय ह्या ठिकाणी काय सांगितले, अकॉर्डिंग टू धिस कन्सेप्ट वी आर ॲझ्युम ओनर इज सेपरेट अँड बिझनेस इज सेपरेट. त्यानंतर द बुक्स ऑफ अकाउंट्स ऑफ बिझनेस आर बिलॉंग्स टू द बिझनेस अँड नॉट टू द ओनर. And when you are prepare the books of account, that time this books of account only related to बिझनेस, म्हणजे बिझनेससाठीच त्या ठिकाणी बुक्स ऑफ अकाउंट काय करत असतो, रेकॉर्ड करत असतो. ओनरचं त्या ठिकाणी आपण बुक्स ऑफ अकाउंट त्या ठिकाणी विचारात घेणार नाही. त्यानंतर द पर्सनल ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ ओनर आर नॉट टू बी डिस्क्लोज इन द बॅलन्स शीट ऑफ द बिझनेस. त्याचबरोबर सेपरेट एंटिटी कन्सेप्टनुसार आपल्याला असं ॲझ्युम चालावं लागते, ज्या काही ओनरच्या पर्सनल ॲसेट्स असतील किंवा लायबिलिटीज असतील त्या आपण बिझनेसच्या बुक्समध्ये रेकॉर्ड करू शकत नाही. त्या आपण त्याच्याच पर्टिक्युलर बुक्समध्ये रेकॉर्ड करू शकतो. ह्या ठिकाणी फक्त बिझनेसच्या रिलेटेड ज्या काही ॲसेट्स असतील, ज्या काही लायबिलिटीज असतील त्या फक्त आपण ह्या ठिकाणी रेकॉर्ड करू शकतो. म्हणजेच अकॉर्डिंग टू धिस कन्सेप्ट business enterprises is separate entity from its owner and only the personal assets and liabilities of owner are not to be disclosed in the balance sheet of the business. आता खाली तुम्हाला एक स्लाईडमध्ये चित्र दिसतं असेल की बिझनेस आणि ओनर हा त्या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी दिलेला आहे. तर बिझनेस हा वेगळा असतो आणि ओनर हा वेगळा असतो. म्हणजेच अकाउंटिंग करत असताना सर्वांनी हे लक्षात घ्या की त्या ठिकाणी फक्त अकाउंटिंग करताना बिझनेस किंवा कंपनीच्या रिलेटेड जे काही तुमचे इन्कम असतील, जे काही तुमचे एक्सपेन्सेस असतील आणि जे काही तुमचे ट्रान्झॅक्शन सर्व झालेले असतील ते ट्रान्झॅक्शन्स फक्त बिझनेसचेच तुम्ही तुमच्या बुक्स ऑफ अकाउंटिंगमध्ये रेकॉर्ड करावे, हे कन्सेप्ट आपल्याला सांगत असते. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे मनी मेजरमेंट कन्सेप्ट. सो स्टुडंट, व्हॉट इज मीन बाय मनी मेजरमेंट कन्सेप्ट. मनी मीन्स काय, तर आपण त्याला पैसा असं म्हणतो. मेजरमेंट म्हणजे काय, तर त्याचं मोजमाप करणे. आता ह्या कन्सेप्टनुसार आपल्याला असं ॲझ्युम करून चालवतं की मनी इज द मीडियम ऑफ एक्सचेंज अँड हॅविंग अ इकॉनॉमिक व्हॅल्यू. मनी हे काय, मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणजे एक देवाणघेवाणाचं एक माध्यम आहे काय, पैसा. आता ह्या ठिकाणी अकॉर्डिंग टू धिस कन्सेप्ट states that only those transactions should be recorded in the books of accounts which can be measured in the terms of money. म्हणजे according to this concept we are assume only those transactions are recorded which is measured in money. म्हणजे अशा प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स आपण त्या ठिकाणी रेकॉर्ड करू शकतो. ते इझिली काय होतील, पैशामध्ये कन्वर्ट करता येतील. म्हणजे पैशाच्या स्वरूपात जे काही ट्रान्झॅक्शन असतील तेच फक्त आपण बुक्स ऑफ अकाउंटिंगमध्ये रेकॉर्ड करू शकतो. अदरवाईज दुसरे ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी रेकॉर्ड करणार नाहीत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादी मशिनरी घेतली. मशिनरी घेतल्यानंतर त्या ठिकाणी बुक्स ऑफ अकाउंट रेकॉर्ड करत असताना त्या ठिकाणी मशिनरीची क्वांटिटी लिहिताय का, तर एक मशिनरी आणि नंतर मशिनरी घेतली, क्वांटिटी लिहिली एक, असं तुम्ही लिहितायत का, तर नाही. तर त्या ठिकाणी तुम्ही काय लिहिताय, मशिनरी आणि तिची पर्टिक्युलर अमाऊंट किती आहे, तिची पर्टिक्युलर अमाऊंट किती आहे ती तुम्ही त्या ठिकाणी काय करताय, रेकॉर्ड करत असताय. म्हणजे त्या ठिकाणी मशिनरी जर अमाऊंट जर 10 लाख रुपये असेल तर ती तुम्ही रुपीजमध्ये त्या ठिकाणी रेकॉर्ड करत असताय. म्हणजेच बघा, अकॉर्डिंग टू धिस कन्सेप्ट आपल्याला काय करावं लागते, असं ॲझ्युम करावं लागते की बिझनेसचे जे काही ट्रान्झॅक्शन असतील ते बुक्स ऑफ अकाउंटिंगमध्ये रेकॉर्ड करत असताना फक्त पैशाच्या स्वरूपात जे काही ट्रान्झॅक्शन झालेले असतील तेच फक्त आपल्या बुक्स ऑफ अकाउंटिंगमध्ये रेकॉर्ड करावे. आणि तेही फक्त कुठले, तर बिझनेसच्या रिलेटेड जे काही ट्रान्झॅक्शन असतील ते फक्त त्या ठिकाणी रेकॉर्ड्स करावे. त्यानंतर ट्रान्झॅक्शन्स अँड इव्हेंट्स आर कॅनॉट बी रेकॉर्डेड इफ दे आर नॉट कन्व्हर्टेबल इन मॉनिटरी टर्म्स. आणि त्याचबरोबर असे काही ट्रान्झॅक्शन्स असतात किंवा असे काही इव्हेंट्स असतात ते त्या ठिकाणी रेकॉर्ड करू नये. कुठले, जे इझिली तुम्हाला पैशामध्ये कन्वर्ट होत नसतील ते ट्रान्झॅक्शन्स तुमच्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड करू नये. म्हणजे अकॉर्डिंग टू धिस कन्सेप्ट ओनली एकच गोष्ट लक्षात घ्यायची की बिझनेसचे ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करत असताना फक्त पैशाच्या स्वरूपात जे काही ट्रान्झॅक्शन असतील तेच फक्त ह्या ठिकाणी रेकॉर्ड केले जातात. ही झाली तुमची मनी मेजरमेंट कन्सेप्ट. त्यानंतर
पुढची कन्सेप्ट आहे पिरियॉडिसिटी कन्सेप्ट. व्हॉट इज मीन बाय पिरियॉडिसिटी कन्सेप्ट? धिस कन्सेप्ट ऑल्सो नोन ॲज अ डेफिनाईट अकाउंटिंग पिरियड कन्सेप्ट. आता ह्या कन्सेप्टची गरज का भासली? पिरियॉडिसिटी कन्सेप्टची गरज का भासली? बघा, एखादा बिझनेस आपण स्टार्ट करतो, एखादी कंपनी आपण स्टार्ट करतो, ती स्टार्ट केल्यानंतर आपण ती लगेच बंद व्हावी ह्या उद्देशानं स्टार्ट करत असतो का? तर नाही. ती जास्त काळ कशी चालेल, जास्तीत जास्त वर्ष कसे चालेल ह्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. बघा, काही बिझनेस असे सुद्धा आहेत ते परंपरागत चाललेले आहेत, पिढ्यानपिढ्या ते चाललेले आहेत. मग असे हे बिझनेस चालू असतात, म्हणजे परंपरागत पिढ्यानपिढ्या चाललेले असतात किंवा जास्त दिवस चाललेले, म्हणजे जास्त वर्ष हे चाललेले असतात. मग त्या बिझनेसचा परफॉर्मन्स, त्या बिझनेसची ग्रोथ, त्या बिझनेसचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, त्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन कशी आहे हे कळण्यासाठी आपल्याला पिरियॉडिसिटी कन्सेप्ट ही महत्त्वाची आहे. आता पिरियॉडिसिटी कन्सेप्टनुसार काय केलं जातं की बिझनेसचं किंवा कंपनीचं अकाउंटिंग करत असताना त्याने ठराविक पिरियड ठरवून दिलेला असतो. एकतर तो क्वार्टरली असतो किंवा इयरली असतो. तर नेहमी आपण तो कसा कन्सिडर करतो, तर नेहमी आपण तो इयरली 12 मंथचा त्या ठिकाणी पिरियड आपण घेत असतो. म्हणजेच काय, त्या ठिकाणी आपण तुमच्या बिझनेसचं एक ठराविक पिरियड ठरवून दिलेला असतो. त्या पिरियडमध्ये तुमच्या बिझनेसचे जे काय ट्रान्झॅक्शन्स झालेले असतील ते ट्रान्झॅक्शन्स झाल्यानंतर त्याचा आपण पूर्ण काय करतो, वर्षाच्या शेवटी अकाउंटिंग तो कालावधी पूर्ण झाल्यानंतर आपण अकाउंटिंग करतो. अकाउंटिंग केल्यानंतर त्यावरनं आपण काय करतो, तुमच्या बिझनेसमध्ये त्या कालावधीमध्ये किती प्रॉफिट झाला, किती लॉस झाला, त्यावरनं तुमच्या बिझनेसचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट तयार करत असतो. त्याचबरोबर तुमच्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन कशी आहे ते आपण त्यावरनं ठरवत असतो. त्यासाठी ही पिरियॉडिसिटी कन्सेप्ट ही महत्त्वाची आहे. बघा, अकॉर्डिंग टू धिस कन्सेप्ट अकाउंट शुड बी प्रिपेअर्ड आफ्टर एव्हरी पिरियड अँड नॉट ॲट द एंड ऑफ इट्स लाईफ ऑफ द एंटिटी. म्हणजे आपल्याला प्रत्येक वर्षी हे अकाउंटिंग हे करावं लागतं. का? तर त्यावरनं आपल्याला आपल्या बिझनेसचा परफॉर्मन्स, आपल्या बिझनेसची ग्रोथ ही कळत असते. वी आर जनरली फॉलो फ्रॉम 1st April of इयर टू 31st March ऑफ द इमिडिएटली फॉलोइंग इयर. आपण जनरली अकाउंटिंग इयर कधी पाळतो, तर जे काय आपलं फायनान्शियल इयर आहे तेच आपण नेहमी अकाउंटिंग इयर म्हणून कन्सिडर करत असतो. तर नेहमी आपलं फायनान्शियल इयर किंवा अकाउंटिंग इयर कधी स्टार्ट होतं, तर 1st एप्रिलला हे स्टार्ट होत असतं आणि एंडिंग कधी असतं, तर 31st मार्चला हे एंडिंग होत असते. म्हणजे हा पिरियड आपण त्यासाठी ठरवत असतो आणि तो पिरियड यूज करून आपण त्या पिरियडच्या दरम्यान जे काही तुमच्या बिझनेसचे ट्रान्झॅक्शन झाले असतील ते त्या ठिकाणी आपण रेकॉर्ड करत असतो आणि त्यावरनं आपल्या बिझनेसची काय करत असतो, आपल्या बिझनेसचा प्रॉफिट अँड लॉस किंवा परफॉर्मन्स किंवा फायनान्शियल पोझिशन ही काढत असतो. आता ह्या कन्सेप्टनुसार काय होतं की आपल्याला एक प्रकारे कंपॅरिझन करता येऊ शकतं. कंपॅरिझन म्हणजे काय, तर आपण प्रत्येक वर्षी आपल्या बिझनेसचं अकाउंटिंग हे करत असतो. मग मागच्या वर्षी आपल्या बिझनेसचा परफॉर्मन्स कसा होता, त्यावेळेस आपल्या बिझनेसला किती प्रॉफिट झाला, किती लॉस झाला, हे आपल्याला इझिली काय करता येईल, एका वर्षातून दुसऱ्या वर्षात, म्हणजे 1 किंवा 2 वर्षामध्ये त्या ठिकाणी त्या 2 वर्षामधील आपल्याला कंपॅरिझन इझिली करता येईल. त्यासाठी ही पिरियॉडिसिटी कन्सेप्ट ही महत्त्वाची आहे. आय होप तुम्हाला हे 3 कन्सेप्ट समजलेले असतील. तर अशा पद्धतीने आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण अकाउंटिंग कन्सेप्ट म्हणजे काय, त्याचबरोबर त्याचं पर्पज काय, त्याचे ऑब्जेक्टिव्स काय आणि किती अकाउंटिंग कन्सेप्ट आपल्याला ह्या टॉपिकमध्ये शिकवायच्या आहेत त्या बघितल्या आणि त्यापैकी 3 अकाउंटिंग कन्सेप्ट आजच्या आपण ह्या लेक्चरमध्ये घेतलेल्या आहेत. तर पहिली अकाउंटिंग कन्सेप्ट होती तुमची बिझनेस एंटिटी कन्सेप्ट, सेकंड होती मनी मेजरमेंट कन्सेप्ट आणि थर्ड होती पिरियॉडिसिटी कन्सेप्ट. आणि राहिलेल्या पुढच्या कन्सेप्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. ओके, थँक्यू.